नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चहा सोबत अशी मस्त कुरकुरीत अशी खारी बघणार आहोत। अगदी कमी साहित्यात होते, एकदम पटकन आणि झटपट होते, अगदी 10 ते 15 मिनिटात। तर मग चला रेसिपीकडे वळूया आणि साहित्य बघूया। इथं मी 1 वाटी मैदा घेतलाय, तेल घेतलंय, कसं लागतं ते सांगते मी नंतर किती लागेल ते। कॉर्नफ्लॉवर पावडर, चवीपुरतं मीठ। मीठ आपल्याला दररोजच्या भाजीसारखं घ्यायचं नाहीये, चवीपुरतं म्हणतो ते, अगदी थोडंसं घ्यायचंय फक्त, कारण आपण चहामध्ये खाणार असतो, त्यामुळे चहा आणि मीठ जास्त कॉम्बिनेशन नको म्हणून। आणि ओवा घेतलाय थोडासा। आता मी मैदा मळून घेणार आहे, दाखवते तुम्हाला पुढं। मैदा टाकून घेते आणि आपण जे तेल घेतलंय त्यातलं मी थंडच तेल टाकणार आहे। एवढ्या वाटीसाठी मी 4 टेबलस्पून तेल टाकून घेतलंय। आता इथं आपण जे मीठ घेतलंय ते आणि ओवा घेतलाय तो, आता हे आपल्याला छान एकदम असं मैद्याला तेल कोट करून घ्यायचंय। पूर्ण कोट झालं की दाखवते मी, बघू शकता असं मैद्याला पूर्ण तेल मी कोट करून घेतलंय। बघू असं घट्टसर गोळा आपला तयार झाला पाहिजे, दाबला म्हणजे एकदम छान कोट करून घ्यायचंय मैद्याला ते। आता आपण हे मळून घेऊया। आता आपण मैदा मळून घेणार आहे। ज्या वाटीने मी मैदा घेतला होता त्याच वाटीने पाणी घेतलंय, म्हणजे आपल्याला अंदाज कळेल अंदाजे किती आपल्याला पाणी लागले ते। आता थोडंच पाणी टाकून मैदा आपल्याला मळून घ्यायचा आहे। चपातीला जसं आपण पीठ भिजवतो त्याप्रमाणेच आपल्याला चपातीला आपण जसं पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला पीठ इथं मैदा भिजवायचा आहे हा खारीसाठी। इथं आपला छान असा गोळा तयार झालाय मळून। आता थोडंसं तेल टाकते आणि थोडंसं असं मळून घ्यायचं तेल टाकल्यावर। आता हे मी 10 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे। कॉर्नफ्लॉवर 3 टेबलस्पून घेतले इथं मी, त्यासाठी आपल्याला इथं आता आपण ज्या खारीच्या लेयर तयार करणार आहे त्यासाठी आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली खारी अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत होईल। 3 टेबलस्पून आपण कॉर्नफ्लॉवर घेतलं का, त्यासाठी आपल्याला 3 टेबलस्पूनच तेल टाकायचं आहे। गाठी झाल्या नाही पाहिजे या मिश्रणाच्या, एकदम छान स्लरी तयार करून घ्यायची, एकदम स्मूथ स्लरी। आता एकूण मी मैद्याला 3 टेबलस्पून तेल वापरलं आणि स्लरी तयार करण्यासाठी 3 टेबलस्पून वापरले। 10 मिनिटं झाले आहेत आपले। आता बघू शकता असं छान मऊ तयार झाले 10 मिनिटांमध्ये। अजून मी थोडंसं मळून घेते म्हणजे एकजीव होईल छान। आता याचे आपल्याला 4 भाग तयार करून घ्यायचे, असे एकसारखे करते म्हणजे एकसारखे त्याच्या चपात्या लाटल्यात जातील। आता हे एकदम आपल्याला चपातीपेक्षा पण पातळ लाटून घ्यायचं। चिपकत असलं तुमचं तर थोडंसं पीठ लावलं तरी चालतं, पण शक्यतो हे चिपकत नाही, कारण आपण त्याला तेल घातलेलं असतं ना, त्यामुळं। आता मी एकदम हे असं पातळ लाटून घेते, बघू शकता अशी एकदम। आता आपल्याला सगळ्या अशा पातळ चपात्या लाटून घ्यायच्या आहे। असं ट्रान्सपरंट दिसतंय डायरेक्ट सगळं, लाईट वगैरे। एवढी पातळ आपल्याला चपाती लाटून घ्यायच्यात सगळ्या 4। आणि पूर्ण आता 4 लाटून झाले की मी दाखवते तुम्हाला। अगदी आपलं पोळपाट खाली दिसला पाहिजे, तुम्ही कशावर लाटताय ते भांड खालचं, इतकं आपल्याला हे पातळ लाटून घ्यायचंय, म्हणजे खारीच्या अशा जाड लेयर तयार होत नाही। सर्व चपात्या अशाच लाटून घेते आणि बघू शकता अशा 4 चपात्या माझ्या आता लाटून झाल्या पूर्ण। आता आपल्याला ही पहिली यावर असं टाकून घ्यायचे आणि आपण जी स्लरी तयार करून घेतली आहे
ती अशी या पोळीला आपल्याला चपातीला लावून घ्यायची आहे. अगदी पातळ लेअर लावायची आहे, एकदम पातळ, खूप जास्त जाड लावायची नाही, नाहीतर पदर सुटतात नंतर. जेव्हा आपण कट करतो तेव्हा पहिल्या पोळीला आपलं छान बघू शकता एकदम पातळ असा लेअर लावून झालाय. आता दुसरी पोळी पण यावर टाकून घ्यायची आहे, हिला पण तसंच लावून घ्यायचं. आता आपण जे 4 पोळ्या लाटून घेतल्या आहे प्रत्येकाला अशाच प्रकारे आपल्याला हे स्लरी लावून घ्यायची आहे, कॉर्नफ्लॉवरची आणि तेलाची. सगळ्या लावून झाल्या की दाखवते. आता सगळ्यात शेवटी 4थ्या पोळीला पण मी आता अशीच एकदम पातळ ही स्लरी एकदम लावून घेतली. छान एकदम स्प्रेड करायची सगळ्या बाजूनी, म्हणजे आपल्या खारीच्या लेअर छान सुटतील. आता आपल्याला ही अशी या प्रकारे फोल्ड करायची आहे, थोडीशी प्रेस करायची, खूप जास्त नाही करायची दाबून प्रेस. आता ह्या साईडला पण आपल्याला इथं अशी ही स्लरी लावून घ्यायची आहे, पुन्हा आणखीन एक फोल्ड करायचा. आता याला पण स्लरी लावायची आहे. आता इथं लावायची नाही आपल्याला सगळ्यात शेवटी. आता हे डायरेक्ट आपल्याला इथं असं फोल्ड करायचं, असं चौकोनी तयार करायचं. असं आता हा थोडासा जो शेवटचा लास्टचा जो पार्ट असतो तो थोडासा असा बघू शकता, असा आपल्याला इथं छान चिपकून घ्यायचा इथं. आणि हे पण आपल्याला हलक्या हाताने असं चौरस मध्येच आपल्याला हे लाटून घ्यायचंय, खूप हलक्या हाताने लाटायचंय. पुन्हा साईड चेंज करत राहायची, म्हणजे जो चौरस आहे तो तसाच राहतो, गोल आकार तयार होत नाही. मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सेम अशीच प्रोसेस करायची. आणि माझ्याकडनं एक व्हिडिओ स्किप झालाय. आपल्याला हे पीठ जे भिजवायचं होतं त्याच्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतला होता, त्यासाठी मला अर्धा वाटी पाणी लागलंय, ते स्किप झालं माझ्याकडनं. आता तुम्ही बघू शकता असं ह्या लेयरची चपाती मी तयार करून घेतली आहे. तेल गरम होतंय तोपर्यंत आपण इथं आता हे खारी कट करून घेणार आहे सुरीच्या मार्फत, किंवा तुमच्याकडे पिझ्झा कटर असलं तर त्याने पण तुम्ही कट करू शकता. तुम्हाला ज्या आकाराची हवी आहे त्या आकाराची तुम्ही इथं खारी कट करून घ्या. बघू शकता अशा लेअर दिसतायत एकदम. आता मी चौकोनी शेप मध्ये कट करते. तेल गरम झालंय, आता आपल्या खारी मस्त सोडून घेते. आणि कमी गॅसवरच तळायच्या या, फुल गॅसवर तळल्या तर त्या आतनं अशा फ्राय होणार नाही आणि त्याचे जे लेअर आहेत ते पण सुटणार नाही. बघू शकता आपल्या खारी किती छान झाले, एकदम मस्त असे लेअर सोडलेत पूर्ण खारीने. मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही खारी नक्की करून बघा, ट्राय करून बघा. एक खारी मी इथं अशी तोडून दाखवते. बघू शकता आवाज येतोय, असा मस्त खुसखुशीत झाली आहे. कुरकुरीत खारीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपी सोबत पुन्हा भेटूया कुरकुरीत, चमचमीत, झणझणीत. तोपर्यंत बाय बाय.